नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पवनी जवळ भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत एका नर बिबट्याचा जागीच मृत्यू झाला आहे। सुरक्षा जाळ्या असूनही बिबट्या महामार्गावर कसा पोहोचला आणि वन्यजीवांसाठी महामार्ग पुन्हा एकदा मृत्यूचा सापळा ठरत आहे। नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर पवनी वनपरिक्षेत्र हद्दीत आज पहाटे 6 वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली। प्राथमिक माहितीनुसार रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात भरधाव वाहनाने नर बिबट्याला जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत बिबट्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच खुमारी येथील ओरिएंटल टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांनी वन विभागाला माहिती दिली। यानंतर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृत बिबट्याचा ताबा घेत पुढील तपास सुरू करण्यात आला आहे। वनपरिक्षेत्र अधिकारी माने यांनी दिलेल्या माहितीनुसार महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वन्यजीवांसाठी सुरक्षा जाळ्या बसवण्यात आल्या आहेत। मात्र हा बिबट्या जाळी ओलांडून महामार्गावर आला असावा असा प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे। दरम्यान धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून वन विभाग आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत। वन्यजीवांच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात असतानाही अशा घटना घडत असल्याने महामार्गावरील वन्यजीव सुरक्षेवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। पवनी जवळील या घटनेमुळे वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे। अज्ञात वाहन चालकाचा शोध कधी लागणार आणि अशा घटना टाळण्यासाठी आणखीन कोणत्या उपाययोजना केल्या जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। या घटनेबद्दल तुमचे मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।